नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी पॅटर्न नुसार जी तलाठी भरती सुरू झाली आहे 2026 ची. त्यासाठी महत्त्वाचे असणारे जीकेचे प्रश्न आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पूर्णपणे एमपीएससी पॅटर्न नुसार असणार आहेत आणि आपली जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, ही पहिली आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला व्हिडिओ. चला, पहिला प्रश्न आहे, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे सचिन तेंडुलकर. या प्रश्नाचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. मित्रांनो, तसेच मी काही पुस्तकांची यादी सांगतो. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे युवराज सिंगचे. नो स्पिन हे पुस्तक आहे शेन वॉर्नचे. तसंच अ सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक आहे सौरभ गांगुलीचे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा आहे, सामाजिक वानिकी तथा सामाजिक वनीकरण हा शब्दप्रयोग कोणत्या आयोगाने केला? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय कृषी आयोग 1976. मित्रांनो, या आयोगाचा मुख्य उद्देश हा होता की जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे, तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे, तसेच इंधनासाठी लाकूड उपलब्ध करणे, तसेच जमिनीची धूप कमी करणे, तसेच मित्रांनो ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवणे किंवा उपलब्ध करून देणे, असं या सामाजिक वनीकरण या आयोगाचा उद्देश होता. तर मित्रांनो, पाहूया आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर बायोडिझेल निर्मितीसाठी केला जातो? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे करंज, नागचंपा आणि जॅट्रोपा. हे 3 वनस्पतीपासून आपण बायोडिझेल बनवू शकतो. तसेच मित्रांनो, आपण आणखी कोणत्या वस्तूपासून बायोडिझेल बनवू शकतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, बायोडिझेलचे फायदे काय आहेत की मित्रांनो, बायोडिझेल हा नूतनीकरणक्षम इंधन आहे. ते डिझेलमध्ये मिश्रण करून वापरता येते. तसेच वापरलेल्या खाद्यतेलांचा पुनर्वापर करता येतो. तसेच मित्रांनो, जैवविघटनशील असल्यामुळे पर्यावरणासाठी तुलनेने अनुकूल आहे बायोडिझेल. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. महत्वाचा प्रश्न मित्रांनो, काळजीपूर्वक वाचा. डॅश डॅश अल्प पोषकाच्या कमतरतेमुळे वनस्पतीचे खोड व मुळांच्या अग्रभागांचा नाश होतो. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉपर. मित्रांनो, कॉपरच्या कमतरतेमुळे पोषकाच्या कमतरतेमुळे वनस्पतीचे खोड व मुळांच्या अग्रभागांचा नाश होतो. हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो, कॉपरची संज्ञा आहे Cu म्हणजे कॉपर. बोरॉनचे आहे B, झिंकचे आहे Zn, मॅग्नेसचे आहे Mn. चला मित्रांनो, पाहूया आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच नवीन तलाठीसाठी व्हिडिओ बनवणार आहोत. प्रश्न 5 आहे, पहा. 1906च्या काँग्रेस अधिवेशन जे कोलकाता येथे भरले होते त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवले? सांगा मित्रांनो. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसचे जे अधिवेशन भरलं होतं कोलकाताचं ते त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. चला मित्रांनो, याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. त्यांचं पहिलं अधिवेशन हे मुंबई येथे भरलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते मला कमेंटमध्ये सांगा. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तसे मित्रांनो, सन 1886, 1893 आणि 1906 या तिन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी होते. कोणकोणते? 1886, 1893 आणि 1906 या तिन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते.
तसे मित्रांनो 1886 व 1906 अधिवेशन हे कोलकाता येथे भरले होते, हे सुद्धा आपणास पॉइंट ध्यानात ठेवायचं आहे. आपणास विचारू शकतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे, कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ऑर्गन. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे नायट्रोजन. मित्रांनो नायट्रोजन हा वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो. मित्रांनो नायट्रोजन हा वायू जवळपास 78% वातावरणात आढळून येतो, हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. नायट्रोजनची संज्ञा N आहे. नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे, हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बनची संज्ञा किती आहे ते मला सांगा, किंवा कार्बनचा अणुअंक किती आहे हे सुद्धा माहीत असणार तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने पहा. अर्नेशियम खडकामध्ये वायूचे प्रमाण जास्त असते. ब. अर्नेशियम खडक हे स्तरीय प्रकारचे खडक आहेत. पर्याय वाचा. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे दोन्ही बरोबर आहे. मित्रांनो जे अर्नेशियम खडक असतात त्यात वायूचे प्रमाण जास्त असतं आणि अर्नेशियम खडक हे स्तरीय प्रकारचे खडक आहेत, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. हिमालयन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणती वनस्पती आढळते किंवा कोणत्या वनस्पती आढळतात? सांगा मित्रांनो. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे अल्पाईन गवताळ प्रदेश. अल्पाईन गवताळ प्रदेश हे आपलं या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. मित्रांनो याबद्दल काही माहिती सांगायची झाली तर अल्पाईन गवताळ प्रदेश हा मुख्यतः हिमालयाच्या उंच भागात आढळतो. मित्रांनो येथील हवामान थंड असून हिवाळ्यात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुद्धा होते. मित्रांनो या अल्पाईन गवताळ प्रदेशात काही प्राणी आढळतात, मी आपल्याला सांगतो. प्राणी असे असतील की याक आहे किंवा कस्तुरी मृग आहे किंवा हिमालयन मेंढी आहे किंवा हिमालयन तहर आहे. मित्रांनो हे काही प्राणी आहेत ते अल्पाईन गवताळ प्रदेशामध्ये आपणास आढळतात. महत्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, नोट डाऊन करत चला. जर आपणास वाटलं एखादा प्रश्न नवीन आहे तर लगेच नोट डाऊन करून आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी यमुना नदीची उपनदी कोणती? सांगा मित्रांनो. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. सर्वात प्रश्न आहे तरी कन्फ्युज होऊ शकतो. यमुना नदीची उपनदी कोणती आहे? ऑप्शन नीट वाचा मित्रांनो काळजीपूर्वक. उपनदी नाही म्हणून विचारलं मित्रांनो. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे महानदी ही यमुना नदीची उपनदी नाही. याचं राईट उत्तर राहील महानदी ही ही यमुना नदीची उपनदी आहे. बाकी केन, चंबळ, बेतवा या महानदीच्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. मित्रांनो यमुना नदी कोणत्या दिशेस वाहते? पश्चिमेकडे वाहते का पूर्वेकडे वाहते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा यमुना नदीच्या आणखी कोणती उपनदी आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. मित्रांनो पुणे सार्वजनिक सभेबद्दल सांगायचं झालं तर या संस्थेचे संस्थापक हे गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून संबोधतो किंवा म्हणतो. मित्रांनो या संस्थेचा उद्देश काय होता? जनतेच्या अडचणी व मागण्या व ब्रिटिश सरकारची या ज्या मागण्या आहेत त्या ब्रिटिश सरकारसमोर मांडणे हा यांचा प्रमुख उद्देश होता. मित्रांनो सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये झाली आहे, हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. चला मित्रांनो पाहूया आपला पुढील प्रश्न. प्रश्न आहे 11वा. डॅश डॅश समितीच्या शिफारशीनुसार अनुच्छेद 371(2) महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी केली आहेत. 4 पर्याय काळजीपूर्वक वाचा.
मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोविंद वल्लभ पंत समिती. या समितीच्या शिफारशीनुसार अनुच्छेद 371(2) महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. मित्रांनो याबद्दल आणखी माहिती सांगायची झाल्यास तर मित्रांनो हा कायदा ब्रिटिश भारतातील कायदेमंडळामध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी करण्यात आलेला होता. मित्रांनो या कायद्यामध्ये काय तरतुदी केल्या होत्या, जे काय पहिली तरतूद आहे कायदेमंडळाचा विस्तार करणे, तसेच अप्रत्यक्ष निवडणुकीची जी पद्धत आहे ती सुरू करणे, तसेच मतदान करण्याचा जो हक्क नव्हता तो हक्क सुरू करण्याचा ही एक तरतूद होती. पुढील तरतूद आहे की पूरक प्रश्न विचारण्याचा हक्क नव्हता. या ज्या काही मित्रांनो तरतुदी आहेत या 371(2) महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी केल्या होत्या. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. महत्वाचा व्हिडिओ आहे. चला पाहूया. प्रश्न क्रमांक 12. 1892चा भारतीय परिषद कायदा ब्रिटिश सरकारमधील कोणत्या पक्षाने पारित केला? ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. अठराशे 1892चा भारतीय परिषद कायदा कोणत्या याने हे केला सांगा मित्रांनो. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे रूढीवादी पक्ष हे आपलं या प्रश्नाचं उत्तर राहील. मित्रांनो याचं प्रमुख वैशिष्ट्य काय होते? मित्रांनो येथे रूढीवादी पक्ष हे आपलं उत्तर आहे. चला मित्रांनो पाहूया आपला पुढील प्रश्न. प्रश्न आणि उत्तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय नाव आहे? चला प्रश्न नीट वाचा मित्रांनो. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे विषुववृत्तीय कमी दाब पट्टा हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहील. विषुववृत्तीय कमी दाब पट्टा. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. भारतीय लोकप्रशासन संस्था जी 1954 मध्ये निर्माण करण्यात आली ती डॅश शिफारशीची निष्पत्ती आहे? मित्रांनो ऑप्शन नीट काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पॉल एपलबी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर राहील. मित्रांनो हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे. या अगोदरही एमपीएससीने विचारलेला आहे म्हणून आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो पॉल एपलबी यांच्याबद्दल माहिती सांगायचं झालं तर पॉल एच एपलबी हे अमेरिकेत लोकप्रशासन तज्ज्ञ होते. ते भारत सरकारच्या निमंत्रणाने 1950च्या दशकात भारतात आले होते. त्यांनी भारतातील लोकप्रशासनाचा अभ्यास सुद्धा केलेला आहे पॉल एच एपलबी यांनी. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. मित्रांनो सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंचम जॉर्ज यांनी सांगितलं की बंगालची फाळणी रद्द झाली. मित्रांनो बंगालची फाळणी कोणत्या साली झाली हे मला कमेंट मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे. आणि त्यावेळेस गव्हर्नर किंवा जो काही व्हाईसराय होता कोण होता जेव्हा बंगालची फाळणी झाली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो पंचम जॉर्ज यांनी सांगितलं की 1911 ला बंगालची फाळणी रद्द झाली. चला मित्रांनो पाहूया आपला पुढील प्रश्न. मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांचा पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे? ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे रावी, सतलज आणि बियास या तिन्ही नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे हे आपण ध्यानात ठेवायचे. मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न होता. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हा प्रश्न नक्की येऊ शकतो. मित्रांनो तसेच पाकिस्तानच्या वाट्याला सुद्धा 3 नद्या आहेत. सिंधू, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानच्या वाट्याला 3 नद्या आलेल्या आहेत. मित्रांनो
हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.